खुलताबाद कन्नड सोयगाव डोंगर रांगेतील आदिवासी महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजाचे जात प्रमाणपत्र तात्काळ मिळणे या मागणीसाठी समाज बांधव 8 दिवसांपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। उपोषणकर्त्यांच्या आंदोलनाला यश मिळावे यासाठी शरद भाऊ कोळी यांनी तसेच माजी आमदार उदयसिंग राजपूत यांनी उपोषणस्थळी भेट देऊन संवाद साधलाय। तसेच अखिल भारतीय सरपंच परिषद संघटनेचे कन्नड तालुका अध्यक्ष सरपंच विलास मनगटे यांनी जाहीर पाठिंबा देत संवाद साधलाय। तसेच मनोगत व्यक्त केलंय, जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होणार नाही, जात प्रमाणपत्र मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही। तसेच या प्रसंगी जीवितहानी झाल्यास याला शासन प्रशासन जबाबदार राहील असं देखील यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगितलंय। पाचवा दिवस आहे आणि आम्हाला फक्त आमचं काही जास्त मागणं नाही, आम्हाला फक्त आमचं स्वतःचं आमची ओळख पाहिजे, जात प्रमाणपत्र, आणि जोपर्यंत ते आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून काय हलणार नाही। आज 5 दिवस झाले आणि म्हणजे कैलास गायकवाड या काकांचं आज 8वा दिवस उपोषणाचा, तरी सुद्धा आमचं काही एक पण मागणी पूर्ण झाली नाही। आमचं इतकाच उद्देश आहे की बुवा आमचं सगळं जात प्रमाणपत्र हवं। आणि माझा मागणी आहे, माझा भाऊ 8 दिवस झाले तसा इथं उपोषणाला बसलेला आहे आणि त्यांनी 8 दिवसापासून आंदोलन केलेलं आहे। या साहेबांचं काम नाही का इथे येऊन 2 शब्द सांगावं, 2 शब्द आम्हाला बोलावं आणि माझ्या भावाला 2 शब्द सांगून भेट द्यावी, ही यांचं काम नाही का? आणि इथं सगळे माझे परिवार आणि माझ्या बहिणीनं माझ्या बहिणींना सगळे आम्ही इथं बसलेलं आहे आणि इथं यांच्या आले उपचारासाठी रुग्णालयवाले सुद्धा इथं येत नाही, काय येत नाही। सगळ्यांसाठी सुविधा आहे आणि आमच्या गरिबांसाठी सुविधा नाही का इथं? मी अखिल भारतीय सरपंच परिषद संघटना कन्नड तालुका अध्यक्ष असून जिल्हा समन्वयक आहे। आज जे इथे उपोषण चाललं आपल्या कोळी बांधवाच्या जाती प्रमाणाच्या संदर्भामध्ये, तर मी कन्नड तालुक्याची जी आमची सरपंच संघटना आहे, आमच्या संपूर्ण संघटनेचा या कोळी बांधवांना आमचा पाठिंबा आहे। हे उपोषण करत असताना जर काही कोळी बांधवांना एखाद्याला काही प्रॉब्लेम आला तर मात्र आम्ही संपूर्ण सरपंच संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। हे खुलेआम मी एजीएम साहेबाला, कलेक्टर साहेबाला सुद्धा निवेदन करतो आणि हा जो तोडगा आहे हा आजच्या आज 3 वाजेपर्यंत हा तोडगा निकाली लागला पाहिजेत, नसता याचे परिणाम शासनाला सुद्धा भोगावे लागणार आहे। या पार्श्वभूमीवर बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी समितीची स्थापना केली आहे। समितीने शासन निर्णय, परिपत्रक, गॅझेट आणि समाजाच्या मागण्या अभ्यास करून 3 दिवसात अहवाल सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले आहेत। हा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। देविदास थोरात, एमसेन न्यूज, नाचनवेल, कन्नड।